ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे साधारणतः 22,000 संगणक परिचालक आहेत आणि त्याच्यामध्ये 3,000ची वाढ सरकारने केली आहे खरं आहे आणि आता 10,000 रुपये त्यांना दरमहा मिळतात. अजून मानधनामध्ये 5,000 रुपयाची वाढ करावी आणि कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आजही अनेक ठिकाणी मानधन रखडले जे आपण कबूल केलं आणि ते देण्याचंही या ठिकाणी मान्य केलं. मागील काही वर्षापासून महाराष्ट्र राज्याची जी संघटना संगणक परिचालक त्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनं केलीत, उपोषणं केली. आताही त्याने जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनं केलीत. शासनानं मानधनात वाढ केली असेल तरी ती पुरेशी नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि इतरही त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत की परिचालकांना कंत्राटी पद्धतीनं मुक्त करून त्यांना थेट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून घोषित करावं ही त्यांची पहिली मागणी आहे. किमान वेतन नियमानुसार त्यांना वेतन मिळावं ही परिचालक संघटनेची दुसरी मागणी आहे आणि राज्य सरकारचा जो सुधारित आकृतीबंध आहे त्यानुसार कायमस्वरूपी सेवेत घेता येईल का याचा विचार करावा अशी तिसरी मागणी आहे. आणि काही भागामध्ये केंद्र चालकांचं आणि परिचालकांचं मानधन थकीत आहे ते आपण सांगितलं देतोय म्हणून कंत्राटी कंपन्यांना हटवून परिचारिकांची नियुक्ती थेट महाराष्ट्र IT महामंडळ किंवा भागामार्फत करावी. याचं कारण कमिशन घेणाऱ्या ह्या बाह्य संस्था आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर्स आणि मध्ये त्यांचं कमिशन असतं त्याच्यामुळे यांना पर्यायी कमी या ठिकाणी मानधन मिळतं. तर या ठिकाणी माझी मागणी आहे की 5,000चं मानधन वाढवण्यासाठी आपली काय भूमिका आहे आणि त्यांच्या इतर ज्या काही आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या पुढे आल्या आहेत शासनालाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरच्या मार्फत सरकारकडे आले तर त्या मागण्यांसंदर्भात शासनाची काय भूमिका आहे. सन्माननीय सभापती महोदय, आदरणीय दरेकर साहेबांनी संगणक परिचालकाच्या मानधनासंदर्भातला विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की त्यांना अतिरिक्त 5,000 रुपये मानधन वाढवण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. सन्माननीय सदस्यांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सातत्यानं त्यांच्या मागणीप्रमाणे मानधन वाढवलेलं आहे. 4,500, 4,500चं 6,000, 6,000चं 7,000, 7,000चं आता पाठीमागच्या वर्षीच म्हणजे 24मध्येच आपण ते 10,000 पर्यंत वाढवलेलं आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम सेवा देणं, ग्रामपंचायतीमधून विविध दाखल्याचं वितरण करणं, त्या दाखल्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना गावातच त्या सेवा देणं आणि त्यातून त्यांनी उत्पन्न मिळवणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे या चांगल्या सेवा देणाऱ्या संगणक परिचालकाला खूप चांगलं उत्पन्न मिळतं. मी माझ्या तालुक्यातलं एक उदाहरण सांगेन की माझ्या तालुक्यामध्ये एक संगणक परिचालक काम करतो आणि तो सगळ्या सेवा देत असताना त्याचं मासिक उत्पन्न किमान 50,000 रुपयेचं आहे. त्यामुळं या चांगल्या सेवा ज्या ज्या ठिकाणी आपण देतो शेवटी सेवा दिल्या पाहिजेत आणि जोपर्यंत आपण सेवा देणार नाही आणि आपण सातत्यानं शासनाच्या पगारावर अवलंबून राहू तर मला वाटतं ते तितकंसं उचित नाही. शेवटी पगार आहे त्यांना दिला पाहिजे आणि त्यांना कायम करण्याचा जो विषय आहे त्याची नेमणूकच मुळात ही कंपनीमार्फत आहे. त्यामुळे डायरेक्ट शासनानं त्यांना नियुक्त केलेलं नाही. परंतु अशा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण सातत्यानं सहानुभूतीने विचार केलेला आहे. परंतु एक विषय आहे की आपण या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना संगणक परिचालक हा त्या गावातला असतो, त्या गावामध्ये राहून तो ही सेवा देत असतो. त्यामुळे त्याचं राहणं घरी असते, खाली जेवणं घरी असते, प्रवासाचा विषय येत नाही, बाकी सगळ्या व्यवस्था गावात राहून त्याला करायच्या असतात. त्यामुळं याला एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून आपण कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायतीमध्ये घेतलं आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा सेवेचा मोबदला त्यांना दिला जातो आणि त्यांच्याकडून आणखीन चांगल्या सेवेची अपेक्षा आहे की जी सेवा ते आणखीन चांगली देऊ शकतात. अशा पद्धतीनं जर चांगल्या सेवा त्यांनी दिल्या तर मला वाटतं खूप चांगलं उत्पन्न त्याला या माध्यमातून मिळेल. G2C सेवाचे दाखले द्यायचा, जन्म मृत्यूचा दाखला याचे जे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळतं याचा सुद्धा आम्ही शासन स्तरावर निर्णय घेतोय की ग्रामपंचायतीला 50% उत्पन्न आणि त्यांना 50% उत्पन्न देऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये भर कशी पडेल याचा विचार शासन करते.